दिवस 12वा विभाज्य आणि विभाजक। तर आता विभाज्य आणि विभाजक कशाला म्हणायचं बघा मित्रांनो, भाज्य आणि भाजक तुम्हाला माहिती आहे, आपण भागाकाराचा जेव्हा भागाकार करत असतो त्यावेळी भागाकारामध्ये बघा या ठिकाणी दाखवलेला आहे। तर आता ज्या संख्येला भागतो त्याला भाज्य म्हणतो, ज्या संख्येने भागतो त्याला भाजक म्हणतो, जे उत्तर आलेलं असतं त्याला भागाकार म्हणतो आणि इथं जी शिल्लक राहिलेली असते त्याला बाकी म्हणतो। हे आपण शिकलेलो आहोत बरोबर ना। तर आता लक्षात घ्या की ज्यावेळी हा भागाकार निश्शेष भागाकार असतो म्हणजे पूर्ण भाग जातो, ज्यावेळी पूर्ण भाग जातो त्यावेळी त्याच भाज्याला विभाज्य म्हणायचं आणि त्या भाजकाला त्याचा विभाजक म्हणायचं बघा। तर जेव्हा भाजकाने भाज्यास निश्शेष भाग जातो तेव्हा भाज्याला विभाज्य आणि भाजकाला विभाजक असे म्हणतात। आता इथे बघा 18 ला 6 ने भागलेला आहे, 6 त्रिक 18 पूर्ण भाग गेलेला आहे, शून्य बाकी राहिलेले आहे, त्यामुळं 18 या भाज्याला विभाज्य असं म्हणायचं असतं आणि 6 ला 18चा विभाजक असं म्हणायचं असतं। लक्षात आलं, एकमेकांशी रिलेटेड असतं। आपण अजून एक उदाहरण मी इथे घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल। या ठिकाणी बघा आपण घेऊया 27 भागिले 3, तर 3 नवे 27, ओके, 0 0 राहिलं, ओके। आता 27 ला आपण विभाज्य म्हणणार आहोत कारण पूर्ण भाग गेलेला आहे, ओके। 27 हा विभाज्य आहे कोणाचा, तर 3चा। 27 हा 3चा विभाज्य आहे आणि 3 हे विभाजक आहे, 3 हे विभाजक आहे कोणाचे, 27चे। 3 हे विभाजक आहे 27चे। थोडक्यात विभाज्य म्हणजे काय, एखाद्या संख्येला भाग जात असेल किंवा आता एखाद्या म्हटलं की घोळ होऊन जाईल, तर ज्या संख्येला आता 27 ला 3 ने भाग जातो त्यामुळे 3 चे विभाज्य 27 येणार आहे। मग 3 ने कोणाकोणाला भाग जातो, त्या सगळ्या संख्या 3 च्या विभाज्य असतात। 6 ला जातो 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 9 ला जातो, 3 चौक 12, 12 ला जातो, त्यामुळं 3 ज्याला भाग जातो त्या सगळ्या संख्या काय असणार आहेत, 3 च्या विभाज्य असणार आहेत। आणि आता विभाजक म्हणजे काय, 27 ला कोणी भाग दिला, 3 ने भाग दिला आणि पूर्ण भाग दिला, त्यामुळे 27 ला 3 ने भाग जातो म्हणून 27 या संख्येची 3 हे विभाजक आहे, हे लक्षात घ्या। मग आता 27 ला अजून कोणी भाग जातो, तर 1 न भाग जातो आणि 27 न जातो, 9 न भाग जातो, त्यामुळे ह्या संख्या ह्या 27 च्या विभाजक असलेले पाहायला मिळतात। थोडक्यात नेहमी लक्षात ठेवा, मी सांगतो तो पॉइंट की विभाज्य म्हणजे दिलेल्या संख्येच्या पाढ्यातल्या संख्या। 5 चे विभाज्य, 5चा पाढा लिहत जायचं, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, त्याच्या पाढ्यातल्या येणाऱ्या संख्या असतात। 5 10 50 पर्यंतच नव्हे, 11 5 55, 12 25 60, 5 ज्याला भाग जातो त्या पूर्ण संख्या, ज्या पाढ्यातल्या संख्या त्या सगळ्या संख्यांना 5चे विभाज्य म्हणायचं, ओके। आणि 5 चे विभाजक कोण येणार आहे, 5 चे विभाजक, तर 5 कोणाकोणाच्या पाढ्यात आहे, 5 फक्त एकाच्या पाढ्यात आहे, एकाच्या पाढ्यात सगळ्या संख्या असतात, त्यामुळे 1 हा सगळ्यांचाच विभाजक असतो, हे लक्षात ठेवा। आणि दिलेला संख्या 5 च्या पाढ्यात 5 येतच, 5 1 5 बरोबर ना, ते विभाजक आहेत 5 चे, हे इथे लक्षात घ्या। इथे सुद्धा दाखवले बघा 18 चे सर्व विभाजक म्हणजे 18 ला ज्यानं भाग जातो ते सगळे विभाजक आले। कोणी जातो, 1 ने जातो, 2 जातो, 3 ने जातो, 6 ने जातो, 9 ने जातो आणि 18 ने जातो, तर हे सगळे 18 चे विभाजक आहेत। आणि 3 ने विभाज्य असणाऱ्या संख्या, तर बघा सगळा 3चा पाढा आला, 3 त्रिक 9, 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 15 18 21, 3चा पाढा आणि पुढे डॉट आहे, 11 त्रिक 33, 12 त्रिक 36, 13 त्रिक 39, 14 त्रिक 42, 15 त्रिक 45, अशा पद्धतीनं। तर या संख्यांना विभाज्य म्हणतात। विभाज्य म्हणजे पाढ्यातल्या संख्या, विभाजक म्हणजे कोणाच्या पाढ्यात आहे त्या संख्या, हे इथे लक्षात घ्या। चला, तर विभाज्य आणि विभाजक ही संकल्पना तुमच्या लक्षात आली असेल काय, अजून एक उदाहरण अजून दाखवतो। सपोज आता 25 आहे, 25 चे विभाज्य काय येणार आहेत, तर 25 50 75 100, हे 25 च्या पाढ्यातील संख्या, हे काय झाले, त्याचे विभाज्य झाले, 25 चे विभाज्य झाले। आणि विभाजक कोण येणार आहेत, 25 चे विभाजक कोण येणार आहेत, तर 25 कोणाकोणाच्या पाढ्यात आहे, 25 एकाच्या पाढ्यात आहे, 25 च्या पाढ्यात आहे आणि 5च्या पाढ्यात आहे, बरोबर ना, 1 25 5, तर हे 3 काय झाले, त्या 25 चे विभाजक आहेत, कारण 25 ह्या फक्त तिघांच्याच पाढ्यात आहे, पण 25 च्या पाढ्यात मात्र ह्या संख्या आहेत। पाढ्यात असलेल्यांना विभाज्य म्हणायचं आणि हा कोणाच्या पाढ्यात आहे, तर यांच्या, म्हणून यांना विभाजक म्हणायचं, हे इथे लक्षात घ्या। चला, एक ऍक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करायला या ठिकाणी दिलेली आहे बघा, एक एक्झाम्पल दिलेलं आहे। खालील सारणीत संख्या दिलेल्या आहेत, त्या संख्येच्या विभाजक संख्येस गोल करा। विभाजक संख्येस 21 चे विभाजक, 21 कोणाकोणाच्या पाढ्यात आहे, तर 1 च्या आहे, 3 च्या आहे, 7 च्या आणि 21 च्या पाढ्यात आहे। नेहमी लक्षात घ्या, दिलेली संख्येचे विभाजकामध्ये 1
ही संख्या नेहमी असते, कारण 1च्या पाड्यात सगळ्या संख्या येतात आणि तिची स्वतःची ती संख्या जी जो दिलेला नंबर असेल, जी संख्या असेल ती स्वतः संख्या. पुढे बघा 12. 12 कोणाच्या पाड्यात येतं, तर आपण आधी पहिलं 1ला करूया आणि 12ला करूया. या दोघांच्या पाड्यात तर 12 येणारच आहे. आता बघा बेसक्क 12, 3 चौक 12, 4 त्रिक 12, 6 दुनी 12. चला एवढे याचे विभाजक आहेत. 45 बघा, पहिले आपण 1 आणि 45 तर आता दिलं नाही आहे, पण इथं घेऊया. चला तर 3च्या पाड्यात आहे 15 त्रिक 45, म्हणून 3 आणि 15 हे दोन्ही येणार आहेत. 15 त्रिक 45 म्हणून 3 आणि 15 आलं. अजून बघा 5च्या पाड्यात आहे 5 9 45, म्हणून 5 आणि 9 पण येणार आहे. बरोबर ना. अजून कुठले येणार का, कोणतेच येणार नाहीत. पुढे बघा 30 1च्या पाड्यात येणार आणि 30च्या पाड्यात येणार आहे. पुढे बघा 15 दुने 30, म्हणून 2 आणि 15. 15 दुने 30, 15 दुने 30, 2 15 30. 3 3 10 30, म्हणून 10 आणि 3. ओके. ज्यांचा गुणाकार म्हणजे दोघांचा गुणाकार करायचा, जेवढी म्हणजे 30 कोणाकोणाचा गुणाकार येतो, तर त्या सगळ्या संख्या त्याचे विभाजक असतात, हे देखील लक्षात घ्या. 6 पंचे 30, 5 सक्क 30, म्हणून 5 आणि 6 येणार. पुढे 18ला बघा 1 आणि 18 हे तर येणार, कारण 18 1 18. 2 आणि 9 2 9 18. त्यानंतर 3 आणि 6 3 सक्क 18 आणि बाकीचे कुठले बसतात का, नाही येणार. 64 बघा, तर 1 येणार आहे आणि 64 सुद्धा येणार आहे. आता 2 समसंख्या आहे, 2 सगळ्या समसंख्यांचा 2 हा विभाजक असतोच. ओके, हे लक्षात घ्या. 2च्या पाड्यात आहे आणि 32 दोन्ही 64, 32ने सुद्धा भाग जातो, 32 दोन्ही 64. 3 3 नाही येणार. 4 बघा 16 चौक 64, पाडी पाठ असायला हवेत तुम्हाला, 16 आणि 4. त्यानंतर 5 नाही. 6 बघा 6ने सुद्धा भाग जात नाही, 8ने भाग जातो, 8 8 64. तर एवढे त्याचे विभाजक येणार आहेत. तर इथे आपण हे विभाजक शोधलेले आहेत. पुढे जाऊया. पुढे बघा 15ने विभाज्य असणाऱ्या 5 संख्या लिहा. 15ने विभाज्य असणाऱ्या, 15च्या पाड्यात असणाऱ्या, म्हणून लिहूया आपण 15. 15 2 30, 15 त्रिक 45, 15 चौक 60, 15 5 75, 15 सक 90 असे पुढे संख्या येत जाणार आहेत. पुढं 36चे सर्व विभाजक क्रमाने लिहा. 36. चला 36चे क्रमाने विभाजक. पहिला येणार 1, समसंख्या आहे म्हणून 2ने भाग जातो. 3ने भाग जातो का, तर 12 त्रिक 36, 12 त्रिक 36, 3 1 3, 3 2 6, 3ने सुद्धा भाग जातो. 4ने भाग जातो का, 4 9 36, 4ने भाग जातो. 5ने नाही जात. 6ने जातो का, 6ने भाग जातो. 6 6 36. 7 नाही, 8 नाही, 9ने भाग जातो, कारण 4 9 36 आलं, म्हणून 4 9. आता 3 आणि 12 त्रिक 36, 2 18 2 36 आणि 1 36 1 36. लक्षात आलं बघा. तर 1 आणि 18, 36 1 36, 2 आणि 18, 18 2 36, 3 आणि 12, 12 त्रिक 36, 4 आणि 9, 9 चौक 36 आणि 6 आणि 6, 6 6 36. हे सगळे विभाजक आपण इथे क्रमाने लिहिलेले आहेत. आता मित्रांनो विभाजक काढण्याची अजून एक पद्धत तुम्हाला आपण दाखवतो मी इथं, की बघा 36 आहे, तर 36 पहिल्यांदा 1 गुणिले 36 आपण लिहू शकतो. नंतर बघा 2 गुणिले 18, 18 2 36, त्यानंतर 3 3 गुणिले 12, 12 त्रिक 36, 4 गुणिले 9, 4 9 36 आणि 6 गुणिले 6, 6 6 36. तर ह्या ज्या सगळ्या संख्या आहेत 1 2 3 4 6 6 9 12 आणि 18, ह्या सगळ्या संख्या या आणि 36, ह्या सगळ्या संख्या 36चे विभाजक आहेत, हे इथे लक्षात घ्या. म्हणजे असं गुणाकाराच्या जोडीच्या रूपात संख्या लिहिली ना की मग आपल्याला पटकन त्याचे विभाजक काढता येतात. तर तुम्हाला जरा थोडंसं कठीण वाटत असेल तर असं गुणाकाराच्या रूपात तुम्ही लिहा आणि ह्या ज्या संख्या असतात ते त्याचे विभाजक असतात, हे लक्षात घ्या. चला पुढे अजून आपल्याला एक्झाम्पल दिलेले आहेत. बघा या ठिकाणी आपल्याला विभाज्य संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांचे विभाजक लिहायचे आहेत. ओके, चला तर बघा या ठिकाणी विभाज्य संख्या आहे 4 आणि या 4चे मला विभाजक लिहायचे आहेत. तर 4चे विभाजक 1 येणार आहे, ती संख्या स्वतः 4 येणार आहे आणि 2 येणार आहे, 2 2 4. 9 बघा 1 येणार आहे आणि 9 येणार आहे. मी आता क्रमाने लिहित नाही, मी डायरेक्ट जोडीनुसार लिहितो. 9 1 9 हे 2 आणि कोणते येणार आहे, 3 त्रिक 9, 1 9 आणि 3. पुढे बघा 14, 1च्या पाड्यात येणार 14च्या, 14 1 14, त्याच्यानंतर 2 आणि 7, 2 7 14. ओके. 16, 1 आणि 16, त्याच्यानंतर 2 आणि 8, त्याच्यानंतर 4, 4 चौक 16. पुढे बघा 35चे विभाजक लिहायचे आहे, 1 आणि 35 आले, त्याच्यानंतर 2 नाही, 3 3 पण नाही, 4 नाही, 5 येणार, 5 आणि 7 एवढी संख्या येणार. पुढे 20 बघा 1 आणि 20, 2 आणि 10, 4 आणि 5, 4 5 20, 10 2 20, 20 1 20. 48 बघा 1 आणि 48, 2 आणि 24, 24 2 48, 3 आणि 16, 16 त्रिक 48, 4 आणि 12, 12 चौक 48, 5 6, 6 आणि 8, 6 8 48 एवढ्या संख्या येणार आहेत. 60 बघा, तर 60चे तुम्ही काढायचे आहेत. तुम्हाला जमत नसेल ना मित्रांनो मागासारखं लिहित जायचं. 60 1 गुणिले 60, 2 गुणिले 30,
3 गुणिले 20 अशा पद्धतीने ह्या ज्या संख्या ज्या काय येतील ते त्याचे विभाजक असतात, हे इथे लक्षात घ्यायचं आहे. पुढे बघा 20च्या सर्व विभाजकांची बेरीज करा. तर इथे 20चे सर्व विभाजक लिहिले आहेत, त्यांची बेरीज करूया. 20 आणि 1 21, 21 आणि 2 23, 23 आणि 33, 33 आणि 4 36 आणि 5 42, 42 येणार. 55च्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या विभाजकातील फरक लिहा. आता 55चे विभाजक 1 गुणिले 55 आणि सगळ्यात लहान विभाजक हा एकच असतो. कोणताही संख्या असू दे, कोणतीही संख्या, सगळ्यात लहान विभाजक 1 असतो आणि सर्वात मोठा विभाजक तीच संख्या असते. त्यामुळे याच्यातला फरक हा 54. लक्षात घ्या, फरक येणार आहे 54. नेहमी लक्षात ठेवायचं, सर्वात लहान विभाजक कोणत्याही संख्येचा लहान विभाजक हा एकच असतो आणि कोणत्याही संख्येचा मोठा विभाजक, सर्वात मोठा विभाजक ही तीच स्वतःची संख्या जी आहे ती. म्हणजे पण आपल्याला 42 म्हटलं तर 42चा सर्वात लहान विभाजक एकच, 42चा सगळ्यात मोठा विभाजक 42. फरक किती येणार? 42 वजा 1 41, त्याच्या मागची संख्या. चला, तर अशा पद्धतीने आपण हे विभाज्य किती आणि विभाज्य अभ्यासलेले आहेत. हा भाग देखील तुमच्या निश्चितच लक्षात आला असेल. पुढे जाऊया